नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं विषय लय भारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शंकर पाटील यांच्या फक्कड गोष्टी या कथासंग्रहातील ब्रॉडगेज ही कथा ऐकणार आहोत. कोल्हापूरपर्यंतची रेल्वे लाईन ब्रॉडगेज होणार अशी बातमी छापून आल्यापासून आणि कैक गावे जागी झाली. काही गावांना भीती पडली तर काहींना हाव सुटली. शहरातनं सभा होऊ लागल्या आणि खेड्यापाड्यातून अर्ज थेट दिल्लीपर्यंत जाऊ लागले. खलबत सुरू झाली. महिन्याभरातच बातम्यांना पेव फुटला. मोर्चे सुरू झाले. जो तो आपल्या गावाचं घोडं पुढं दामटू लागला. गावागावातून अशी हालचाल सुरू झाली. पुढाऱ्यांना काम मिळालं. सभा घ्या, मोर्चे काढा, याला ऊत आला. असं हे नवं वारं आलं आणि दिनू इटूनही आपलं गाव उठवून बसवलं. जिल्हापत्रातनं एक लेख प्रसिद्ध केला. गावालाही खूळ लागलं. 8-15 दिवसात सबंध गावाला रेल्वे लाईनचे डोहाळे लागले. दिनू इटूशिवाय लोकांच्या तोंडातून दुसरं काही नाव येईना झालं. त्यानं गाव सगळा भारून टाकलं. सभा घेतली. अर्ज खरडला. पोराबाळासह मामलेदार कचेरीवर मोर्चा नेला. 5 लोकांचं एक शिष्टमंडळ घेऊन कलेक्टरची भेटही घेतली. दिनू इटूनं आपलं काम सारखं सुरूच ठेवलं. पाणी लागत नव्हतं, पण खणायचं काम सोडलं नव्हतं. तसा दिनू इटू गावचा कार्यकर्ता होता. या 4-5 वर्षात एकदम पुढं आला होता. गावच्या सहकारी सोसायटीच्या राजकारणात आणून पहिली त्यानंच फूट पाडली. हे तरुण रक्ताचं नवं पॅनेल ग्रामपंचायतीत घुसलं. राखीव जागेवर आपली बायकोच निवडून आणली. दिनू इटूचा असा जोड कारभार होता आणि ही नवरा बायकोची जोडी गावात नव्यानं उदयास आली होती. ह्या दोघांची रेल्वे लाईनचा चंगच बांधला होता. ब्रॉडगेजला वाहून घेतलं. व्यापारी हरकले तसा गावचा बाजार मोठा होता. गावाला स्टेशन आलं तर त्यांनाही पाहिजेच होतं. गावात काही मांग होते, काही विणकर होते. ही सगळी मंडळी खुश झाली. ह्या सगळ्यांनी पाठिंबा दिला. शेतकरीही मागं उभा राहिला. चांभाराची एक सहकारी सोसायटी होती. हे चर्मकारही सामील झाले. नवबुद्धही घुसले आणि दिनू इटूनं सहकुटुंब सहपरिवार पुढाकार घेतला. या कार्यक्रमासाठी ब्रॉडगेज समिती स्थापन केली. फंड उभारला. हातात अधिकार घेतले. कार्य असं सुरळीत सुरू झालं आणि एक दिवस दिनू इटूनं तातडीची सभा बोलावली. ब्रॉडगेज समितीचे सगळे लोक हजर झाले. दिनू इटूनं वर्तमानपत्रातली एक बातमी वाचून दाखवली. भारताचं मँचेस्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजीची ही बातमी होती. इचलकरंजीनं जोर केला होता. ही बातमी वाचल्यावर लोक भडकले. श्रीमंतरांना तावातावानं बोलले, आपण डोळकझाक करून भागणार नाही. फाटा तिकडे गेल्यावर इकडं काय होणार? आपण रान उठवाय पाहिजे, गप्प बसायचं नाही. मग काय नुसतं अर्ज खरडून लाईन येते? श्रीमंतरांना पेटले. ते बोलले, नुसता अर्ज का करायचा? आता थेट मंत्रिमंडळ गाठायचं. थांबा असं म्हणून दिनू इटूनं दुसरी बातमी सांगितली. मग येत्या 15 तारखेला मुख्यमंत्री पुण्याला येणार अशी बातमी ह्या पेपरात आहे. त्यांना जाऊन भेटलं तर? आगा तर काय भेटायचंच. ह्याला सगळ्यांचाच पाठिंबा मिळाला. प्रश्न होता कुणी जायचं एवढाच. दिनू इटून प्रश्न केला. जायचं हे ठरलं, पण मग कोण कोण जायचं? एक जण म्हणाला, तुमचं तर एक नाव आधी घाला. दिनू इटू बोलला, मी हायच, पण दुसरं कोण? जरा चुळबुळ झाली. दुसरं कोणतंच नाव पुढे येईना झालं. तसं एकानं तोडगा काढला, असं करा, कलेक्टरला भेटायला गेलं तर तेच शिष्टमंडळ घेऊन जा. त्यावर दुसरा म्हणाला, जाऊ द्या काय, उगाच 5 माणसं पुण्याला जाऊ द्यात, खर्च काय थोडा येईल बाबा, काय तुझ्या एकट्याचं पदरचं द्यायचं आहेत? असं एकानं सवाल केला आणि वाद सुरू झाला. होय नाही करत 5 ऐवजी 3 लोकांनी जावं असं ठरलं. दिनू इटूची तर निवड झालीच होती. त्याच्या जोडीला एक स्त्री प्रतिनिधी म्हणून त्याची बायकोच घुसवली. अशी ही जोडी जमली. आता प्रश्न राहिला आणखीन एका सभासदाचा. तिसरा कोण घ्यावा ह्यावर कडाक्याचा वाद झाला. अखेर महार, ढोर, मांग ह्यांनी आपलं घोडं पुढं दामटलं आणि कुशा महाराची वर्णी लागली. शिष्टमंडळ ठरलं. बजेट मंजूर झालं आणि 14 तारखेला गाव सोडून ते पुण्याला निघाले. दिनू इटूला पुणे नवीन नव्हतं, पण त्याची बायको आणि कुशा महार पहिल्यांदाच पुण्याला येणार होते. कात्रजपासून दिवे दिसू लागले. अफाट पसरलेली ही नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती. कुशा महाराचे डोळे दिपून गेले. त्याला खूळ लागल्यागत झालं. किती बघू आणि किती नको असं होऊन गेलं. रात्री 8च्या सुमारास पुन्हा आलं.
स्वारगेटावर उतरल्या उतरल्या कुशानं दिनू इटूला विचारलं, परबती तेवढी दाखवा बरं का. तू परबती बघायला आहे का मंत्र्याला भेटायला? असं विचारून दिनू इटूनं थेट बोट करून म्हणलं, ही टेकडी दिसती का तीच पर्वती म्हणायची बघ. हीच वय असं करत भुलल्यागत तो बघत राहिला आणि त्याच अवस्थेत बोलला, म्हणजे टेकडीवर देऊळ बांधले असं म्हणत तो बघतच राहिला. त्याला तगादा लावून दिनू इटून म्हणाला, चल चल उचल पाय, आधी हॉटेलात जाऊन जागा मिळायला पाहिजे. थैली खांद्यावर घेत विचारलं, हॉटेलात उतरायचं होय? तर काय, आमच्या सासऱ्याचा बंगला हाय होय इथं. तिघंही बाहेर जाऊन रस्त्यावर आले. टॅक्सी, टांगे, रिक्षा, बस यांची धावपळ सुरू होती. त्यातच सायकली आडव्या तिडव्या पळत होत्या. कुशाबाची धांदल उडाली. रस्ता कसा ओलांडावा कळेना झालं आणि जीव मुठीत घेऊन तो म्हणाला, चालायचं काय खेटाक काढू नका हं. कारण फुकट मारायची पाळी येईल हो. दिनू इटून विचारलं, इथं असं तर मुंबईला कसं करशील? कोण जातोय तिकडं मारायला? बाबा, सार्वजनिक काम म्हणजे पुण्या मुंबईच्या वाऱ्या आता कराव्या लागणार बघ. कुशा म्हणाला, ह्या रेल्वेच्या निमित्तानं हितवर येणं घडलं, एवढं पुणे दावा म्हणजे मग दुसरं काय नको बघा. म्हणजे पुणे बघायला आलायस म्हण की. त्या पर्बतीला नेऊन आणा, काय एक कॅम्प लय बघण्यासारखा आहे म्हण, तेवढं फिरवून आणा. आणि काय कलेजी फिलेजी जाता जाता ते बी लावा बघान ते बघू की. दिनू इटून हसून म्हणाला, हे सगळं बघाय 4 दिवस लागतील. लागणात, एकाला 4 दिवस मोडतील असं सांगूनच आलोय. शाब्बास रे माझ्या गबरू तू. ह्यावर कुशाबा हसून म्हणाला, नाहीतर काय, बघायला म्हणून इकडे येणं घडतंय होय. आता सजासजी येणं झालं तर पाक सारं पलतं घालू. दिनू इटून विचारलं, आणि एकाला 4 रोज मोडलं का म्हणून सवाल केला तर? मंत्री भेटला नाही म्हणून सांगायचं. ही चांगली गत आहे बघ तुझी. एवढ्यात एक रिकामा टांगा समोरनं जाताना कुशाबानं आठवण करून दिली, अहो टांगा तरी थांबू का तो? चालायचं नाही हो, बाई आणि पाय दुखतील. दुथरपाय इमारती बघून ती रमून गेली होती. ती म्हणाली, माझं काय नाही बाबा पाय दुखत. एवढ्यात आपण होऊन टांगा थांबला आणि टांगेवाल्याने विचारलं, कुठं जायचं? हॉटेलात. कुठल्या? कोणत्याशी एका हॉटेलात नेऊन सोडा. बघा काय घेणार समजून द्यायचं. दिनू इटून मागणं घोळ नको. अहो बसा, काय राज मागायचं आहे तुमच्याकडं? मग तिघेही टांग्यात बसले. डेक्कनवरच्या एका हॉटेलापुढे येऊन टांगा उभा राहिला. अशी 10 हॉटेलं फिरल्यानंतर एके ठिकाणी त्यांना जागा मिळाली. 5 रुपये टांग्याचंच भाडं झालं. हॉटेलच्या पोरानं वर 3ऱ्या मजल्यावर नेलं. थैल्या खोलीत ठेवल्या आणि कुशानं विचारलं, पायातलं राहील का कोण घेऊन जाईल? का? पायतान खाली काढून ठेवले म्हणून. लेका, हे देऊळ आहेस वे, हॉटेल नाही. खाली जाऊन पायतान घेऊन ये जा आधी. चुळबुळ करून तो म्हणाला, जरा चला की. का, कोण धरतंय काय तुला? खोली सापडायची नाही. इथल्या इथं खोली सापडत नाही. येडा बागडल्यागत झालं हो. दिनू इटून विचारलं, मग उद्या मंत्र्यापुढं कसं करणार? ते एक तुम्हाला सांगायचं येजवलंच. काय? पायतान आणल्यावर सांगतो चला. काय वाघ मारायला जायचं आहे वय? जा घेऊन ये जा. कुशा नाईलाजाने एकटाच खाली गेला. जोडी वर राहिली. दिनू इटूने बायकोला म्हणाला, तुझं लवकर आवर आता. जमलं तर सिनेमा बघून येऊ. आज योग आला बघा. आलाय तर 4 दिवस राजा राणीगत राहू. तोंड वाकडं करून ती म्हणाली, पर ह्यो सासरा एक आहेच की संकट. त्याची करू व्यवस्था. भराभरा बाड बिस्ताळा सगळाच असताना लावला. हातपाय धुवून झाले तरी कुशावर आला नव्हता. त्याला बघायला आणि खाली जायची पाळी आली. एवढ्यात तो येऊन हजर झाला. दिनू इटून रागानं म्हणाला, काय कुठं तक्क्यात जाऊन बसला होतास काय? जीवाला चटका लागलेला कुशा बोलला, पाहताय नाही की हो खाली. गेलं हाणलं कुणी तर बादरानं. बरं जाऊ द्या, आता हातपाय धुवू, जेवणाचं बघू. काय जेवता असं म्हणून तो तिथंच चुळबुळला आणि दिनू इटून विचारलं, बरं जेवणाचं काय करतोयस? हाय भाकरी, लागली भूक तर खाईन मागणं. मग बायकोला नजरेची खून करून कुशाला म्हणाला, बरं आम्ही जरा जाऊन येतो. कुठं? सिनेमाला? खोळा आहेस का लेका? असं म्हणून उद्याच्या भेटीचं काय आहे बघाय नको? काँग्रेस हाऊसवर जाऊन जरा धागदोरं बघतो की. जातो की. वय तेवढं उरकून घ्या. उरकून म्हणजे? कुशा हसून म्हणाला,
ते भेटायचं तुम्हीच बघा. आणि तू कुठं जातोस? जातोय कुठं खरं? मग तो कचकचून म्हणाला, अहो चावडीत मामलेदार आला तरी आमची गाळ मोडती. मग तू भेटाय येणार नाहीस उद्या? काय बोलायचं तिथं? मग इथवर कशाला आलायस? कुशा, मी पुण्याला भेटायला, मंत्र्याला नाही बाबा. आणि मग गावात जाऊन काय सांगणार? सांगायचं की भेटला म्हणून. कोण बघायला आलं इथं? बस आम्ही जाऊन येतो. लवकर या, काय घाबरू नको. मंत्री इथं येत नाही असं म्हणून तो बाहेर पडला. बायको आधीच बाहेर उभी होती. जोडी खाली आली. तिनं विचारलं, आता काँग्रेस हाऊसवर जायचं होय? खुळे आहेस तर मग सिनेमाला गावल? अर्धा गावाला बघू, अर्धा बघू. राहिलेला अर्धा उद्या बघायचं का? आणि उद्या भेटीचं एक बघायला पाहिजे की. मग काय दिवस बोलायला हाय काय त्याच्या संग? पण भेट तर मिळाय नको? भेट मिळाली तर घ्यायची. कुशा खोली राखत हॉटेलात बसणार. आपल्याला तर तिथं कोण बघतंय? ते झालं खरं. दिनू इटून विचारलं, बरं काय फराळ खायचं का जेवण करायचं? नाकमोडीत ती म्हणाली, सातारला शिरवळला खाल्लंय तेच अजून पोटात बसलंय. त्यालाही तशी भूक नव्हतीच. 2-3 ठिकाणी खाणं झालं होतं. शिवाय पुणे येईपर्यंत मोटारीत अंजीर फिंजीर हे सारखं खाणं चालूच होतं. खाण्यावर कोणाचीच वासना नव्हती. मग नुसती कॉफी घेऊन ते बाहेर पडले आणि थेट सिनेमाला जाऊन बसले. दोघेही 12:30ला सिनेमा सुटल्यावर परत हॉटेलावर आले. कुशाबा तोपर्यंत गडद झोपला होता. एक घोंगडं पसरून गॅलरीतच पडला होता. त्याला बघून दिनूटूर बायकोला म्हणाला, हे एक बरं झालं. काय? आज चल सांगतो. दोघेही खोलीत आले. तो तिच्या कानात म्हणाला, अगं सुंठी वाचून खोकला गेला. आपल्या मनानं बाहेर जाऊन पडलाय. मग आवाज न करता त्यानं दार पुढं केलं. बोलट लावला. बायको जरा कावरीबिवरी झाली आणि त्यांनी दिवा मालवला. सकाळची आंघोळ वगैरे झाली. कुशाबा हॉटेलात बसून राहिला आणि जोडी बाहेर पडली. खाली रस्त्यावर आल्यावर तिनं विचारलं, आधी तेवढी भेट उरकून घ्यायची बघू नवं. खुळे आहेस? भेट घ्यायची नाही. दिनू इटू हसून म्हणाला, इथं भेटल्यावर मग आपल्याला मुंबईची वारी कशी होईल? आता टॅक्सी करू आणि पाक सारं पुणं हिंडून येऊ. पेशवे पार्क ते सगळं तुला हिंडून दाखवतो चल. संभाजी पार्क एक कुठं आहे म्हण? तो इथंच आहे. आधी तिकडं जाऊन येऊया कसं बी. असं करू. आता सकाळचा शनिवारवाडा बघून येऊ आणि पेशवे पार्क ते संध्याकाळी बघू. जोडी टॅक्सीत बसून शनिवारवाड्यावर आली. शनिवारवाडा सगळा फिरून बघायला 1 तास लागला. मग कॉर्पोरेशनची नवीन बिल्डिंग हिंडून बघितली. तोवर 11 वाजले. भूक लागली. हॉटेलवर यायला 11:30 झाले. अन्न पाण्या वाचून कुशाबा वाट पाहत बसला होता. आल्या आल्या त्यानं विचारलं, काय झाली भेट? काय खोळा आहे का लेका? असं म्हणत दिनू इटू म्हणाला, तू यायला पाहिजे होतास. काय झालं मर्दा? काय दात का फिर्याद लागती वय तिथं? कुशा म्हणाला, पोलीस असतील. पोलीस कसलं? भेटाय जत्रा भरली होती. भले भले पुढारी तिथं धोत्रात पाय अडकून पडत होतं. मग तुमची काय डियाळ शिजतेवी? तरी बी नंबर लावून आलोय. म्हणजे? आणि जाणार वय? आता दुपारी 4ला बोलावली. विश्रांती संपली की पुन्हा भेटी सुरू. बरं मग चला जेवून येऊ. जेवण झालं. दुपारीची झोप घेतली. 4 वाजायला आलेच होते. बायकोनं आवरावर केली आणि कुशाबाला खोलीत बसवून पुन्हा जोडी बाहेर पडली. टॅक्सी करून थेट पेशवे पार्क गाठले. दिनू इटूच्या बायकोनं मन पेशवे पार्कातून रमून गेलं. तिथली हरणं, अस्वलं, नीलगाय बघितली. बघावं तेवढे प्राणी होते. हत्ती बघून ती म्हणाली, जुना राजवाड्यातला का हो? कुठल्या? कोल्हापूरच्या. तिथला कशाला येईल? मग ह्यो कुठला? पेशव्यानं आणला आहे. असं म्हणून तो म्हणाला, सगळं हत्ती काय तुझ्या त्या कोल्हापूरच्या जुन्या वाड्यातच निपसत्यात वय? पेशवे पार्क बघण्यात दिवस बुडाला. मग बसून जरा भेळ खाल्ली. पुन्हा 8 वाजता हॉटेल गाठलं. कुशाबानं विचारलं, काय झाली भेट? कशाची भेट? काय झालं? आमचा नंबर आला आणि भेटीची वेळ संपली. आता उद्या सकाळी बोलावली. उद्या रात्री नक्की भेट होईल का? दिनू इटू म्हणाला, आता नवाला काँग्रेस हाऊसवर जाऊन पक्कच करून येतो. म्हणजे आता आणि जाणार? मग काय करायचं? 2 ओळखी निघाल्या. त्यांनी हापिसात चहाला बोलावले. त्यांच्याच पिशवीला वशीला जाऊन लावतो. बरं लवकर उरकून घ्या. का? तू घे की विश्रांती. कुशाबा म्हणाला,
अहो बसून काय येळ जातोय, अंगाला वाळवी लागल्यागत झाली या. मग जरा हिंडून यावं, एवढी चलाकी आहे होय माझ्या अंगात. बरं उठ, जेवण करू, लगेच नवाला जायचं आहे. जेवण उरकून दोघं बाहेर पडले आणि त्याने बायकोला विचारलं, आज कोणता सिनेमा? हिंदी नको बाई, मग इंग्रजी, त्यात काय कळणार? तो हसून म्हणाला, कळायचं नसतं, बघायचं असतं. कळायच्या नाही तर बघून काय फायदा? बघितलं म्हणजे कळतंय, आज इंग्रजी बघू. असे एकाला 3 दिवस गेले. एकटं खोलीत बसून कुशाला तुरुंगात डांबल्यासारखं झालं होतं आणि यांची भेट तर काही होत नव्हती. ती कशी होणार? 15ला भेट देऊन मंत्री महाशय 16लाच मुंबईला निघून गेले होते. रोज सकाळी आणि दुपारी हे मात्र त्यांच्या भेटीला जात होते. 4था दिवस उजाडला आणि कुशा म्हणाला, अण्णा, आता ह्यो भेटीचा नाद सोडा. ज्यासाठी आलोय ते काम कराय नको? त्यांनी विचारलं. मी किती दिवस असंच खोलीत बसून राहू? मग काय करावं म्हणतोस? कुशा म्हणाला, आजच्या दिवस जरा पुन्हा हिंडून बघू आणि रात्रीच्या गाडीने गावाला जाऊ आणि भेट झाली म्हणून सांगायची. मी वर्णन करतो की दिन्नू इटूलाही त्याची दया आली. तसं त्यांनी सगळं पुन्हा बघून झालंच होतं. बायकोची हौस झाली होती. मग 4थ्या दिवशी कुशालाही त्यांनी बरोबर घेतलं. गावी गेल्यावर काय सांगायचं हे पक्क केलं आणि पुणे बघून झाल्यावर रात्रीची गाडी धरली. शिष्टमंडळ गावात आलं. लगोलग बातमी पसरली. रात्री ब्रॉडगेज समितीची मीटिंग भरली. हातवारे करून कुशाबानं भेटीचे वर्णन केले. सगळं निवेदन झालं आणि श्रीमंतरावांनी पॉईंट काढला. तुमची बाजू क्लिअर मांडली. हे सगळं झालं, पण खर्चाचं बजेट एवढं अंगाबाहेर गेलं. दिनू इटू म्हणाला, एकाला 4 रोज मोडलं नाहीत. 16ला सकाळी भेट झाल्यावर 8 पातूर का थांबला? तिकीट मिळाय नकोत? 2-3 दिवस तिकीट मिळाले नाहीत. दिनू इटूनं समजावून सांगितलं. भेट झाल्यावर 16ला जरा आराम केला. 17वा कुशाबा चुकला. कुशाबा हसून मग आला, बघता बघता चुकामुक झाली हो. दिनू इटू पुढं सांगू लागला, ह्यात निम्मा दिवस गेला का? दुपारी तिकीट नाही, 17चा दिवस गेला आणि 18ला तर निघालोच. मग कुशा कसा चुकला आणि कसा गोंधळ झाला ह्याची लांबड तासभर लागली. हे सगळं झाल्यावर श्रीमंतरावांनी विचारलं, बरं आता मग पुढं काय? दिनू इटू म्हणाला, इथं तर काय उपयोग नाही, हे उघड आहे. मुख्यमंत्री तरी काय करणार? आपलं गारानं रेल्वे मंत्र्याला सांगायला पाहिजे. दिल्लीला जाणं भाग आहे. फंड तर तयार होताच, पैशाची काही अडचण नव्हती. शिष्टमंडळही ठरलं होतं. सभासदही सगळे हजर होते. लगेच दिल्लीचा प्रश्न निघाला आणि ठराव मंजूर झाला. चुटकी वाजत श्रीमंतरावांना म्हणाले, दिनू इटू, आता असंच दिल्लीला सुटा. 4 रोजात सगळी तयारी झाली. अर्जाच्या सगळ्या नकला बिकला बरोबर घेतल्या आणि गावचा निरोप घेऊन दिनू इटू बायकोसह दिल्लीला निघाला. न राहून तो बायकोला म्हणाला, निस्ती मुंबईची बारी काढली असती तर दिल्ली घडली नसती. दिल्ली काढली तर मुंबईसुद्धा घडती बघा. ती म्हणाली, 2 दिवस मुंबईत राहू आणि मोरं जाऊ. अगं 4 रोज काढू की. समुद्र ते बघायचा, सगळं आटपून पुढं जायचं. आग्रा तेवढा करायचा बघा. तर जातानाच आग्रा घ्यायचा. चांदणं आहे, चांदण्यात तर ताजमहाल बघायचा, लाल किल्ला, फत्तेपूर सिक्री, हे सगळं बघून यायचं. काय गडबड आहे? 3 आठवडं मोडू द्यात की. आणि ती पदर लावून तोंडाला खुदकन हसत म्हणाली, शहर गावात चुकतोय म्हणून कुशालाही कळलं. हे बरं झालं. आणि दुसरा कोणीतरी आला असता तर खर्चाचं पॉईंट काढून कशी करामत केली. गोड हसून बायको नुसती बघतच राहिली. तिच्या नजरेत काही कौतुक मावत नव्हतं.